श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे. तसेच थंबनेल बघून पण तुमच्या लक्षात आलं असेल की आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे. तर आज मी तुमच्यासोबत दाराचं तोरण या ठिकाणी शेअर करणार आहे. तर ते दाराचं तोरण कशा पद्धतीने बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कुठल्या कुठल्या छोट्या टिप्स वापरलेल्या आहेत की हे तोरण कमीत कमी वेळेमध्ये बनवून व्हावं यासाठी. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. हे जे मी दाराचं तोरण बनवलेलं आहे ते अगदी घरच्या वस्तूंपासून बनवलेलं आहे, जेणेकरून हा जो व्हिडिओ गावी वगैरे राहणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी बघत आहेत त्यांना देखील अगदी इझिली बनवता यावा, हा यामागचा माझा हेतू होता. नाहीतर मी लेस किंवा खणाचं कापड, त्याच्यानंतर रेडीमेड गोंडे वगैरे देखील या तोरणासाठी वापरले असते, पण मी तसं न करता अगदी घरगुती सामानापासून हे तोरण कसं ॲट्रॅक्टिव्ह बनवता येईल हा विचार करून बनवलेलं आहे, जेणेकरून गावाकडच्या ज्या माझ्या मैत्रिणी हे तोरण बघतायत त्यांना पण त्यांच्या एरियामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, जसं की लोकर वगैरे, त्या इझिली मिळून जाईल. आणि तेच जर त्याच्याऐवजी मी गोंडे वापरले असते किंवा लेस वापरली असती, खणाचं फॅब्रिक वापरलं असतं, तर त्यापैकी एखाद्या 2 वस्तू त्यांना मिळाल्या असत्या, पण बाकीच्या वस्तू मिळाल्या नसत्या. त्याच्यामुळे मग मी हे वापरलेलं आहे सामान आणि असं तोरण बनवलेलं आहे. आजकाल गावाकडे पण सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात, पण बऱ्याच वेळा शेतामध्ये ज्या लेडीज राहतात ते गावापासून लांब राहत असतात आणि कामाच्या व्यापानं त्यांना गावात वगैरे जाणं होत नाही. आणि आता सण उत्सव चालू झालेले आहेत आणि त्यांनाही असं तोरण घरच्या घरी बनवता यावं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर साहित्य नेहमीप्रमाणे मी स्क्रीनवर दिलेलं आहे, तिथं बघून तुम्ही ते लिहून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने एक पेपर घ्यायचा आहे, तो पेपरमध्ये फोल्ड करायचा आहे. तो पेपर फोल्ड केल्यानंतर 6 इंच उंची घ्यायची आहे. त्याच्या मिडलला परत 3 इंचावरती आपल्याला खूण करायची आहे आणि 3 इंचावरती खूण केल्यानंतर आपल्याला 6 इंचाची जिथे खूण केलेली आहे तिथून 1 इंचाची खूण करायची आहे आणि त्याच्यानंतर 3 इंचापासून एक छान शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे पानाचा. आणि सर्व डिटेल्स मी स्क्रीनवरती लिहून दिलेले आहेत, अगदी तसं बघून तुम्ही मी जसं पानाचा शेप ड्रॉ केला अगदी तसाच्या तसा ड्रॉ करू शकता, कारण खूप इझी आहे तो. त्यानंतर अशा पद्धतीने 8 पदरी कपडा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. जसं की आपण ब्लँकेटची किंवा गोधडीची घडी एकदम कट टू कट घालतो, त्याच पद्धतीने ह्या कपड्याची देखील काठ व्यवस्थित पकडून घडी घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जी पाने कट करणार आहोत ती सगळी एकसारखी एका मापाची कट होतील. आणि पेपरवर पान कट करण्याचं मेन कारण म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस एक एक पानाचं मेजरमेंट टाकावं लागत नाही. ॲट अ टाईम मल्टिपल कामं आपली होतात आणि ज्यावेळेस आपण ॲट अ टाईम मल्टिपल कामं करतो त्यावेळेस आपल्याला कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी कमी वेळ लागतो. ही गोष्ट फक्त आपल्याला स्टिचिंगच्या बाबतीतच लागू होत नाही किंवा एखादी गोष्ट बनवण्याच्या बाबतीतच लागू होत नाही, तर घरामध्ये आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो किंवा इतर कामं करतो किंवा ऑफिसमधली कामं करतो त्या ठिकाणी देखील आपण हीच टिप जर यूज केली ना, तर आपलं काम हे इतरांपेक्षा वेगळं आणि एकदम झटकीपट होतं. ज्या पद्धतीने मी स्टिचिंगमध्ये तुम्हाला दाखवते की मल्टिपल कामं कशा पद्धतीने करायची जेणेकरून वेळ कमी लागेल, त्याच पद्धतीने डेली लाईफमध्ये देखील मी कामं करत असते. त्याचे व्लॉग देखील इथून पुढे तुम्हाला बघायला मिळतील, पण आता सध्या सण वगैरे सुरू आहेत त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत आहे. आणि ते व्लॉग ज्यावेळेस मी शेअर करेल त्यावेळेस घरातली कामं देखील कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कशी करायची ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे घरातील कामं प्रत्येकाची सेमच असतात, पण ती कामं करण्याची एक टेक्निक असते, ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि त्या टेक्निकचा जर वापर आपण पण व्यवस्थित पद्धतीने जर केला तर आपण पण एकदम पटकन कामं करून आपल्या स्वतःच्या आवडीनिवडींना वेळ देऊ शकतो किंवा मुलांना वेळ देऊ शकतो, नवीन काहीतरी शिकू शकतो. हे मला यातून सांगायचं होतं. नाहीतर काहींना वाटेल की घरातली कामं काय दाखवायची आणि त्यात काय वेगळेपण असेल, तर तसं नाही. त्यात पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने काम करून आपल्या दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ कसा वाचवता येईल आणि त्यातून आपण आपल्या आवडीनिवडींना कसा वेळ देऊ याकडे लक्ष देता येते.
तर आत्ता बाळ झोपलेलं आहे, त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला कुठं मोठा कुठं कमी असा येत असेल तर ते तुम्ही नक्कीच समजून घ्याल. तर या ठिकाणी आपल्या गप्पा मारता मारता आपलं मेन फॅब्रिकवरती पण कटिंग करून झालेलं आहे आणि अस्तरवरती देखील कटिंग करून झालेलं आहे. आणि ते कटिंग कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं पण आहे. आणि त्याच्यानंतर अस्तरचं जे कटिंग आहे ते काही एवढं डिफिकल्ट नाही आहे. डायरेक्टली आपल्याला स्क्वेअरच कट करून घ्यायचं आहे, कट टू कट कट करायचं नाही. ज्यावेळेस आपण कट टू कट करतो त्यावेळेस आपल्याला स्टिचिंगला खूप प्रॉब्लेम येतो, कारण वरतून ज्यावेळेस आपण टिप मारतो त्यावेळेस आपल्याला खाली पण लक्ष द्यायला लागतं, अस्तरला पण टिप बसली आहे का, कॅनव्हसला पण टिप बसली आहे का. एवढं टेन्शन घेण्यापेक्षा आपण फक्त मेन फॅब्रिक आहे ना तेवढंच फक्त पानाच्या शेपचं कट करायचं आणि त्याच्यानंतर अस्तर आणि जे कॅनव्हस आहे ते एकदम स्क्वेअरमध्ये मेन फॅब्रिकपेक्षा जास्त कट करून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपल्याला हे स्टिचिंग करायचं असतं ना त्यावेळेस फक्त मेन फॅब्रिकचा जो पानाचा शेप आहे ना त्याच्यावरती स्टिचिंग करायचं. आणि नंतर ज्यावेळेस स्टिचिंग करून होतं त्यावेळेस मी आत्ता ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जास्तीचा कपडा कट करून टाकायचा. त्याच्यामुळे आपल्याला सारखं सारखं बघायला लागत नाही तिन्ही कपडे ॲट अ टाईम आपण स्टिच करतोय का. कधी कधी काय होतं स्टिच करून होतं आणि एखादं अस्तरच निसटलेलं असतं किंवा कॅनव्हसच निसटलेला असतो आणि मग परत टिप मारायला लागते. एवढं करत बसण्यापेक्षा अस्तरचा कपडा थोडासा जास्त कट करायचा स्क्वेअरमध्ये आणि कॅनव्हस पण स्क्वेअरमध्ये कट करायचा. आणि हे ठेवताना त्याचा सिक्वेन्स व्यवस्थित ठेवायचा, नाहीतर जर सिक्वेन्स आपण उलटा पालटा ठेवला तर काय होतं चुकून उलटी मेन फॅब्रिकची बाजू वरतीच येते किंवा कॅनव्हसची बाजू वरती येते, अस्तरची बाजू वरती येण्याच्या ऐवजी. त्याच्यामुळे सिक्वेन्स व्यवस्थित ठेवायचा आणि ते अगदी सोपं आहे आणि ते लॉजिकली लक्षात ठेवायचं असतं. म्हणजे जास्त त्याचं काही बर्डन घ्यायचं नाही, हे असं कसं ठेवायचं, असं करायचं का, तसं करायचं का. ज्यावेळेस आपण टेन्शन घेतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट आपल्याला अवघड वाटते, पण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट आवडीने करतो त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट एकदम इझी वाटते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक तर आवड पाहिजे, त्याच्यानंतर पेशन्स पाहिजे आणि करण्याची जिद्द पाहिजे. आणि या उलट कधी कधी असं होतं एखाद्याला एखाद्या गोष्टीची आवड नसते, म्हणजे जसं की आता तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला स्टिचिंगची आवड एवढी नाही आहे, पण माझे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पण असं वाटत असेल की आपण पण आपल्या घरासाठी अशा पद्धतीचं तोरण बनवू शकतो किंवा पूजेसाठी चौरंगाचं आसन बनवू शकतो. तर हे बघून बघून पण आपल्याला आवड निर्माण होऊ शकते. आणि आवड निर्माण झाल्यानंतर ह्या गोष्टी शिकण्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. जर तुम्ही पहिल्या वेळेस करत असाल आणि जर प्रॅक्टिस जर केली आणि एकदा तुम्ही एखादी वस्तू बनवून बघितली तर तुम्हाला रोज असं वाटेल की मी आज काय बनवू, उद्या काय बनवू. म्हणजे एक आवड निर्माण झाल्यानंतर माणसाला त्या गोष्टीची ना गोडी लागते आणि त्याच्यानंतर नवीन नवीन वस्तू बनवण्यासाठी आपण वेळ शोधत असतो, वेळ जरी नाही मिळाला तरी. तर या ठिकाणी गप्पा मारता मारता आपली थोडीफार पानं तयार करून झालेली आहे. तर ही पानं पूर्णपणे तयार करून झालेली नाही, याच्यावरती अजून आपल्याला भरपूर काम करायचं आहे शेवटपर्यंत. ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. तर ही पानं ज्यावेळेस आपण उलटी असताना टिप मारली त्याच्यानंतर कटिंग वगैरे करून घेतली आणि कट करून घेतल्यानंतर थोडेफार नॉचेस वगैरे दिले आणि त्याच्यानंतर पलटी करून घेतले. त्याची जी टोक आहे ती स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने बाहेरच्या साईडने काढून घेतली आणि त्याच्यानंतर वरून आपण आता एक टॉप स्टिच देऊन घेत आहोत. ही जी पानं आहेत कशा पद्धतीने उलटी केली आणि कशा पद्धतीने टोकं बाहेर काढली, नॉचेस कशा पद्धतीने दिले मी पुढे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि स्क्रीनवरती पण व्यवस्थित सगळं लिहून देणार आहे. त्याच्यामुळे जरी आपण व्हिडिओ शूट करत असताना इतर वेळेस बाकीची कामं करत असताना बाकीच्या जनरल गप्पा मारत असलो तरी त्या गप्पांमधून पण भरपूर गोष्टी म्हणजे शिकण्यासारख्या असतात आणि त्याच्यामुळेच त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि राहिली गोष्ट तोरणाच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टी सांगायचे तर त्या अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत जसं जसं व्हिडिओमध्ये मला वाटतं या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे त्या मी सगळ्या तुम्हाला सांगत आहे. तर या ठिकाणी बघू शकता आता हे जे कॅनव्हसचे तुकडे आहेत मी अशा पद्धतीने रेक्टँगलमध्ये कट करून घेतलेले आहेत. आणि हे रेक्टँगलमध्ये का कट करायचे हे मी तुम्हाला आत्ताच पाठीमागे व्हिडिओमध्ये पण सांगितलं, पण तरी देखील मी परत एकदा तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवते. तर या ठिकाणी बघू शकता कॅनव्हसचा स्क्वेअर मी खाली ठेवला आहे, त्याच्यानंतर अस्तरचा स्क्वेअर त्याच्यावरती ठेवला आहे, त्याच्यानंतर मेन जे फॅब्रिक आहे ती सरळ बाजू अस्तरवरती येईल अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. हे आपल्याला ॲट अ टाईम सगळं
ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून स्टिचिंग करायला लागलं की प्रत्येक वेळेस आपल्याला एक पान स्टिच केलं की परत हे जोडत बसायला लागत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीलाच ॲट अ टाईम हे सगळं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग ॲट अ टाईम ह्या सगळ्यांना टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी राहिलेल्या पानांना आपल्याला टिपा मारायच्या होत्या, पण अचानक लाईट गेली आणि मशीन मोटरवर असल्यामुळे मशीन बंद झाली. पण लाईट गेली म्हणून आपल्याला काय बसून राहायचं नाही आहे, लगेच त्याच्यावरती आपल्याला काहीतरी दुसरं सोल्युशन शोधून काढायचं आहे. तर चला तोरणासाठी आपल्याला बाकीची पण भरपूर कामं आहेत. तर मग म्हटलं हा वेळ व्हायला नको जायला, तर आपण या ठिकाणी लोकरीपासून गोंडे तयार करून घेऊयात. तर हे गोंडे कशा पद्धतीने तयार करायचे मी ते तुम्हाला सांगते. तर ही जी लोकर होती माझी घरातलीच आहे. तुम्हाला जर ऑरेंज कलरची किंवा येल्लो कलरची लोकर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. ऑरेंज किंवा येल्लो कलर या तोरणामध्ये अजून उठून दिसेल, पण माझ्याकडे घरामध्ये ही अवेलेबल होती, त्याच्यामुळे मी ही लोकर वापरत आहे तोरणासाठी. तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने लोकर घ्यायची आहेत आणि आपला अंगठा आणि करंगळी सोडून जी मधली 3 बोटं आहे त्या बोटांना जवळजवळ 25 ते 30 राऊंड सर्कल करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ती बोटातून लोकर अलगद काढायची आहे आणि मी जशा पद्धतीने पकडलेली आहे तशा पद्धतीने पकडून एक छोटासा धागा घेऊन तिथे बांधून घ्यायचा आहे आणि ती गाठ मारून झाल्यानंतर समोरची जी बाजू आहे लोकरीच्या सर्कलची ती कट करून घ्यायची आहे आणि ती कट करून घेतल्यानंतर बॅक साईडला परत दोरा घेऊन व्यवस्थित पद्धतीने एक बोटा एवढा अंतर वरती परत बांधून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित निरखून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे गोंडे मी कशा पद्धतीने बनवलेले आहेत. तर बघू शकता करंगळी आणि अंगठा सोडून मधल्या 3 बोटांना परत मी ही क्रीम कलरची लोकर गुंडाळून घेतलेली आहे. त्याला अशा पद्धतीने इथे आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी बांधलेलं आहे आपल्याला त्याच ठिकाणी परत ते डबल करून बघू शकता डबल केलेलं आहे आणि ते डबल करून परत ते जे पाठीमागचं टोक आहे ते परत व्यवस्थित पॅक घट्ट बांधायचा आहे, कारण की तो धागा निसटला नाही पाहिजे. तो जर धागा निसटला तर आपले गोंड्याचे धागे सगळे वेगळे वेगळे होतात. त्याच्यामुळे तो धागा एकदम पक्का बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पुढचे जे धागे होते ते एकसारखे कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे गोंडे मिळतात. तर मी ही जी सगळी लोकर आहे ह्या सगळ्या लोकरीचे गोंडे बनवून घेणार आहे, कारण की तोरण बनवण्यासाठी आपल्याला तेवढे गोंडे लागणार आहेत. आणि तुम्ही ऑरेंज किंवा येल्लो कलरचे गोंडे वापरा, खूप छान उठून दिसेल तोरण अजूनही. आणि माझे गोंडे थोडेसे मोठे झालेले आहेत, तुम्ही हे गोंडे अजून थोडेसे छोटे बनवण्याचा प्रयत्न करा. तर छोटे गोंडे बनवल्यानंतर पण तोरण मोठ्या गोंड्यांपेक्षाही अजून छान दिसतं. तर नेहमीप्रमाणे मी मोठे गोंडे का बनवले त्याचं कारण सांगते. कारण छोटे गोंडे बनवण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि मोठे गोंडे बनवण्यासाठी वेळ थोडासा कमी लागतो. आणि बाळ वगैरे आणि विहान वगैरे त्यांना बघून मला हे सगळं आवडीनिवडी वगैरे जपायच्या असतात, करायच्या असतात. त्याच्यामुळे मग मी माझं टाईम टेबल किंवा माझं जे शेड्यूल असतं त्यांच्या टायमिंगवरती सेट करत असते. त्याच्यामुळे मी कुठली वस्तू बनवते त्या वस्तूमध्ये मला कमीत कमी वेळ कसा लागेल ह्या गोष्टींचा मी विचार करते. पण त्याच्यामध्ये अजून काय बदल केल्याने ती वस्तू अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसेल ह्या गोष्टी मी नेहमी तुम्हाला सांगत असते. त्याच्यामुळे मग मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली की तुम्ही जे हे गोंडे बनवाल त्यावेळेस थोडेसे छोटे बनवा आणि ऑरेंज आणि येल्लो कलरमध्ये बनवा, त्याच्यामुळे तोरणाला अजून छान शोभा येईल. आणि तोरणासाठी हे लोकरीचे गोंडे मी घरी बनवले. त्याचं कारण हे मी तुम्हाला सांगितलं की ज्या आपल्या मैत्रिणी शहरामध्ये राहतात, शहरातून व्हिडिओ बघतात, तर त्यांना मार्केटमध्ये हे गोंडे इझिली अवेलेबल होतील. पण गावाकडच्या ज्या माझ्या मैत्रिणी माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांना जर असे गोंडे मी रेडीमेड वापरले असते आणि त्यांना जर हवे असते तर त्यांना ते एकतर गावात जाऊन आणणं हा एक पर्याय आणि त्यातल्या त्यात नाही मिळालं तर मग तोरण कसं बनवायचं हा एक प्रश्न पडला असता. त्याच्यामुळे मग म्हटलं चला त्यांच्यासाठी हे गोंडे घरीच बनवून दाखवूया, जेणेकरून जर आता येणाऱ्या सणांमध्ये जर खरंच एखाद्याला अशा पद्धतीचं तोरण जर बनवायचंच असेल तर ती माझी मैत्रीण देखील हे तोरण नक्कीच बनवू शकते. बऱ्याच वेळा आपल्याला सगळ्यांचा विचार करायला लागतो, फक्त आपलाच विचार करून चालत नाही. आणि एखादा व्हिडिओ बनवताना फक्त आपल्याकडे काय अवेलेबल आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्यापेक्षा समोरचा ज्यावेळेस ही वस्तू बनवेल त्यावेळेस त्याला ह्या गोष्टी कशा पद्धतीने अवेलेबल होतील, म्हणजे कशा इझिली अवेलेबल होतील याचा पण विचार करून व्हिडिओ बनवला पाहिजे.
असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी आता सणांसाठी माझ्यासाठीच बनवत आहे. मी याच्यासाठी वेगवेगळं मटेरियल पण वापरू शकत होते, जसं की खणाचं लेस, त्याच्यानंतर ओरिजिनल जे आपल्याला रेडीमेड गोंडे मिळतात छान असे ॲट्रॅक्टिव्ह ते गोंडे. पण मी विचार केला की नको बाबा, चला घरगुती वस्तूंपासून दाखवूया, जेणेकरून त्यातून समोरच्याला पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आणि हे जे घरगुती वस्तूंपासून आपण बनवलेलं तोरण आहे ते देखील अगदी ॲट्रॅक्टिव्ह आणि छानच तयार होणार आहे. आणि तुम्हाला मी सुरुवातीला त्याचा लूक दाखवलाच, तर तुम्ही बघितलेलाच आहे कशा पद्धतीने तयार झालेला आहे. फक्त याच्यामध्ये मेहनत थोडीशी आहे, पण जर आवड असेल आणि थोडीशी आपल्यात पेशन्स असतील तर आपण हे नक्कीच बनवू शकतो. कारण की आपण स्वतः बनवलेली वस्तू ज्यावेळेस आपण सणांना वापरतो त्यावेळेस तो आनंद आहे ना खूप वेगळा असतो आणि त्याचं मोल नाही करू शकत आपण. आणि त्याची किंमत ज्याला माहिती आहे ना त्यालाच ह्या गोष्टी पटतील. तर आपण स्वतःच्या हाताने एखादी वस्तू बनवली ना त्याच्यामध्ये एक वेगळंच प्रेम असतं, एक वेगळाच आनंद असतो. ते माझं वैयक्तिक मत झालं, ते काहींना पटेल काहींना पटणारही नाही. पण जे मला वाटतं त्या गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते. तर गोंडे बनवून झाल्यानंतर लाईट आली आणि लाईट आल्यानंतर या ठिकाणी राहिलेली पानं मी तयार करून घेतलेली आहेत. तर बघितलं तुम्ही मेन फॅब्रिकवरती मी आधी टीप मारून घेतली आणि खालचे कपडे म्हणजे जे अस्तरचा कपडा आणि कॅनव्हास मोठा ठेवलेला त्याच्यामुळे वरतून पटापट टीप मारून झाली. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि कट करून झाल्यानंतर नॉचेस देऊन आता मी अशा पद्धतीने हे पलटी करून घेत आहे. आणि पलटी करत असताना त्याला स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने जी पानांची टोकं आहेत ती बाहेरच्या साईडने काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने जर केलं ना आपलं काम खूप पटकन होतं. एक एक पान जर टीप मारायची आणि नंतर एक एक पान पलटी करायचं, असं जर केलं ना खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत, त्याच्यानंतर कट देऊन घ्यायच्या आहेत एका वेळेस एका पानाला, त्याच्यानंतर एका वेळेस सगळी पानं उलटी करायची आहेत. आणि त्याच्यानंतर आता ज्या पद्धतीने मी टॉप स्टिच देऊन घेत आहे तशी ॲट अ टाईम सगळ्या पानांना एका वेळेस टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला पण कंटाळा येत नाही, प्रत्येक वेळेस एक एक पानाला टीप दिल्यानंतर धागा कट करायला लागत नाही, परत धागा जोडायला लागत नाही. आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना आपली जी बनवणारी वस्तू आपण असतो ती एकदम पटकन आणि झटकन बनवून होते. आणि जर आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि चुकीच्या पद्धतीने जर स्टिचिंग केलं किंवा आपल्या दैनंदिन जीवनातली देखील कामं जी आहेत ती आपण जर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केली तर मग जास्त वेळ लागतो कामांना. पण तीच कामं जर थोडंसं युनिक पद्धतीने आणि थोडंसं टेक्निक वापरून केली तर कमीत कमी वेळेमध्ये आपली प्रत्येक गोष्ट ॲट्रॅक्टिव्ह होते आणि ती इतरांपेक्षा थोडीशी वेगळी दिसते. तर फायनली आपली सगळी पानं तयार करून झालेली आहेत गप्पा मारता मारता. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरती जी लेस असते ती लावण्यासाठी मी हा जो साडीचा काठ आहे तो घेतलेला आहे. आणि तुम्ही जर आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे हा साडीचा काठ मी भरपूर वस्तूंमध्ये वापरलेला आहे. तोच हा साडीचा काठ आहे, तो अगदी नवीन आहे. तर तो साडीचा काठ मी आता सध्या अशा पद्धतीने दुमडून घेत आहे एका बाजूने आणि टीप मारत आहे. आणि मी एक लेस घेतलेली आहे आणि त्याला डोरचं मेजरमेंट घेतलेलं आहे, म्हणजे त्या लेसच्या साह्याने. आणि ती लेस जेवढी होती तेवढंच मी या ठिकाणी काठ तयार करून घेत आहे. काठ तयार करून घेत आहे म्हणजे जशी लेस असते त्या पद्धतीने हा काठ व्यवस्थित दोन्ही साईडने फोल्ड करून स्टिच करून घेत आहे, जेणेकरून ती एकदम लेस जशी असते त्या पद्धतीने दिसेल. तर तुमच्याकडे पण अशी साडी असेल तर तुम्ही पण अशी लेस वापरू शकता. तर या ठिकाणी आत्ता फायनली आपल्याला मिळालेले आहेत लोकरीचे गोंडे, त्याच्यानंतर ही पानं आणि त्याच्यानंतर ही लेस. आपल्याला ह्या 3 गोष्टी पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मणी. तर आता हे मणी वगैरे माझ्याकडे ऑलरेडी घरामध्ये होते. आता तुमच्याकडे जर आजूबाजूला शॉपमध्ये अवेलेबल होत असेल तर तिथून तुम्ही विकत आणू शकता. आणि जर शॉपमध्ये वगैरे नाही मिळाले, फक्त गोंडे जरी लावले तरी चालतात. आणि त्याशिवाय जर तुम्हाला जर मणी लावायचेच असतील तर घरात जर लहान मुली वगैरे असतील तर त्यांची ज्वेलरी भरपूर असते घरामध्ये. तर त्या ज्वेलरीमध्ये एखादा हार असा असेल की तो आपण यूज वगैरे करत नाही, तर त्या हारामध्ये अशा पद्धतीचे मणी असतात, ते मणी काढून तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपली लेस जी आहे ती रेडी झालेली आहे. तर त्या लेसचा
मिडल मी काढलेला आहे आणि त्या मिडलवरती खून करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर फोल्ड करून करून पण परत खुणा केलेल्या आहेत, पण ते तुमच्या लक्षात येणार नाही. त्याच्यासाठी मी ही गोष्ट सांगते तुम्हाला की अशा पद्धतीने तुम्ही पानं लावू शकता. जी मिडलवरती खून केलेली आहे त्या मिडलवरच्या खुणेपासून लेफ्टला आणि राईटला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. मी ज्या पद्धतीने करते तशाच पद्धतीने. आणि ती पानं कशा पद्धतीने जॉईन करायची ते मी पुढे तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर जी मिडलची मार्किंग आहे त्या ठिकाणी मी टाचणी लावून घेतली, जेणेकरून लक्षात यावं की ती मिडलची मार्किंग आहे. कारण की मिडलच्या मार्किंगपासून आपल्याला पानं लावायला सुरुवात करायची आहे. मिडलची जी मार्किंग आहे त्याच्यावरती या ठिकाणी मी हे पान लावून घेतलेलं आहे आणि हे पान आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर आपण हे जे तोरण आहे ते वॉश वगैरे केलं तरी त्याच्या टिपा वगैरे उसवणार नाहीत. आणि ही मधलं पान लावून झाल्यानंतर त्याच्या पुढची जी 2.5 इंचावरची जी मार्किंग आपण केलेली ती मार्किंग सोडून पुढच्या मार्किंगवरती आपल्याला परत पान लावायचं आहे, म्हणजे 5 इंचाच्या मार्किंगवरती. म्हणजे शक्यतो असं लक्षात ठेवा, 2.5 इंचाची मार्किंगवरती एक पान लावायचं, त्याच्यानंतर पुढची 2.5 इंचाची मार्किंग सोडून द्यायची, त्याच्यानंतर परत पुढच्या 2.5 इंचाच्या मार्किंगवरती पान लावायचं. तर ते पान लावत असताना त्या पानाचा पहिल्यांदा सेंटर काढायचा आणि तो जो सेंटर येतो तो त्या 2.5 इंचाच्या मार्किंगवरती ठेवायचा. अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली की मग आपली जी बनवलेली वस्तू आहे ती थोडीशी फिनिशिंगमध्ये दिसते. आणि जर व्यवस्थित आपण काळजी न घेता कुठेही पानं वगैरे अटॅच केली, मेजरमेंट न घेता किंवा व्यवस्थित प्रॉपर डिस्टन्स न सोडता, तर मग तोरणाचा लूक पूर्णपणे बिघडून जातो. जरी आपण पानांचा शेप वगैरे परफेक्ट तयार केलेला असला किंवा लेस वगैरे जरी आपण छान परफेक्ट दोन्ही साईडने व्यवस्थित स्टिच करून घेतलेली असली तरी देखील जर हे जे आपण पानं वगैरे अटॅच करतो ती जर व्यवस्थित प्रॉपर ॲडजस्ट करून नाही लावली तर मग बाकीच्या गोष्टी परफेक्ट असून पण काही उपयोग नाही. ह्या एका चुकीमुळे आपलं तोरण थोडंसं व्यवस्थित वाटत नाही. त्याच्यामुळे शक्यतो ही काळजी घ्यायची आहे. आपण ज्यावेळेस पानं लावतो त्यावेळेस 2.5 इंचाचं जे मार्क केलेलं आहे ते एक आड एक सोडून त्याच्यावरती व्यवस्थित पानं लावून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने आपलं तोरण जवळजवळ बनवून झालेलं आहे, म्हणजे स्टिच करून झालेलं आहे. आता याच्यानंतर आपलं जे राहिलेलं आहे ते डेकोरेशन वगैरे जे करतो आपण तो सगळा भाग, तर ते डेकोरेशन वगैरे कशा पद्धतीने करायचं ते पण मी पुढे दाखवणार आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी थोडासा लूक तुम्हाला दाखवलेला तोरणाचा, तर ते बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर तोरण कशा पद्धतीने आपलं बनवून तयार होणार आहे. तर आता ते एवढं ॲट्रॅक्टिव्ह वाटत नाही, पण अजून थोड्या वेळाने आपण त्याला व्यवस्थित गोंडे मणी वगैरे लावू किंवा ही जी पानं आहेत त्या पानांवरती आपण पानांच्या ज्या शिरा वगैरे आहेत त्या व्यवस्थित टिपा मारून व्यवस्थित स्टिच करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्या तोरणाचा लूक एक वेगळाच वाटणार आहे. आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होतात त्याचं कारण की मी खूप छोट्या छोट्या गोष्टी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते. खूप छोटे छोटे बारकावे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. स्क्रीनवरती पण ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लिहून शेअर करत असते. तसंच जेवढं मला व्हर्बली सांगता येईल तेवढं पण मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. सोबतच अजूनही बऱ्याचशा गप्पा पण व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे मांडत असते. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होतात. हा आजचा जो व्हिडिओ किंवा इथून मागचे जे व्हिडिओ आहेत ते मी अगदी 10 ते 15 मिनटामध्ये देखील तुमच्यासोबत शूट करून शेअर करू शकते. पण त्या 10 ते 15 मिनटामध्ये मी जेवढ्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढ्या टिप्स वगैरे सांगते तेवढ्या टिप्स शेअर करणं शक्य नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त छोटे तुमच्यासोबत शेअर करत नाही, थोडेसे मोठे शेअर करते, जेणेकरून मला असं वाटतं मी तुमच्यासोबत एखादा व्हिडिओ जर शेअर करत आहे तर त्यातले छोटे मोठे बारकावे जे आहेत ते तुमच्या लक्षात यावेत. नाही की नुसतं फक्त व्ह्यूजसाठी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. जे काही शेअर करते ते तुम्हाला पण बनवता यावं किंवा त्यातून तुमचा पण थोडाफार फायदा व्हावा. नुसतंच बनवायचे म्हणून व्हिडिओ बनवायचे असं नको व्हायला, म्हणून मग मी पूर्ण व्हिडिओ हा डिटेलमध्ये बनवून तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि ज्यांना खरंच व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असतो किंवा आवड असते
किंवा वस्तू बनवण्यात इंटरेस्ट असतो किंवा मी बनवलेली वस्तू आवडत असते, तर हा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तो शेवटपर्यंत नक्की आवर्जून बघत असतात. तर या ठिकाणी आपली पानं स्टिच करून झालेले आहेत आणि या ठिकाणी आता आपण लावणार आहोत याला गोंडे आणि मणी. तर गोंडे आणि मणी लावण्यासाठी मशीनचा कच्चा धागा घ्यायचा नाही, पक्का गोधडीचा धागा घ्यायचा, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे तोरण वॉश वगैरे करतो त्यावेळेस तो धागा तुटत नाही, मणी खाली निखळून पडत नाही त्याच्यासाठी. आणि ज्यावेळेस आपल्याला हे गोंडा आणि मणी असे ओवायचे असतात त्यावेळेस सुरुवातीला एक मणी घ्यायचा आहे ओवून, त्याच्यानंतर गोंडा ओवायचा आहे, जेणेकरून त्या दोऱ्यातून गोंडा बाहेरच्या बाजूला निघत नाही. त्याच्यासाठी सुरुवातीला एक मणी ओवायचा, त्याच्यानंतर गोंडा ओवायचा, त्याच्यानंतर परत मी या ठिकाणी 3 व्हाईट मणी ओवलेले आहे, त्याच्यानंतर एक गोल्डन मणी, त्याच्यानंतर परत 3 व्हाईट मणी, त्याच्यानंतर गोल्डन मणी आणि नंतर परत वरती 3 मणी. अशा पद्धतीने मी हे लटकन तयार करून घेतलेलं आहे आणि ते गोधडीच्या दोऱ्याच्या साहाय्याने या ठिकाणी मी ते 2 पानांच्या मध्ये स्टिच करत आहे. आणि माझ्याकडे एक रेड कलरची आणि क्रीम कलरची लोकर होती, त्याची मी 2 वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे बनवलेले आहेत. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, मिडलचं जे पान आहे त्या मिडलच्या पानाच्या लेफ्टला आणि राईटला अशा पद्धतीचं क्रीम कलरचं लटकन लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचे जे 2 पानं आहेत लेफ्टची आणि राईटची मिडलच्या, तर तिथे रेड कलरची गोंडे लावून घेणार आहेत. हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण ते लावताना थोडंसं कलरचं जे आहे कॉम्बिनेशन जर व्यवस्थित बघून लावलं तर आत्तापर्यंत जी आपण मेहनत घेतली त्याला अजून छान रंग येतो, म्हणजे अजून ते उठून दिसतं. कारण आत्तापर्यंत जे आपण बनवलेलं असतं फक्त ते एक कच्ची वस्तूच असते असं म्हणायला काही हरकत नाही, पण ज्यावेळेस आपण ती फायनल व्यवस्थित त्याला डेकोरेशन वगैरे करतो त्यावेळेस ती खरी उठून दिसत असते. म्हणजे 1 तासाच्या मेहनतीवरती फक्त ही 10 मिनिटाची मेहनत खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे आधी आपण काय केलं आहे ह्या तोरणासाठी हे इतकं महत्त्वाचं नाही आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे पण इतकंही महत्त्वाचं नाही आहे की जितकं डेकोरेशन महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे डेकोरेशन प्रत्येक गोष्टीमध्ये ना खूप महत्त्वाचं असतं. डेकोरेशनमुळे आधी जे केलेलं काम असतं त्याला एक उठावपणा येत असतो. त्याच्यामुळे डेकोरेशन करताना व्यवस्थित कॉम्बिनेशन वगैरे बघून नीटनेटकं डेकोरेशन करायचं, जेणेकरून आपली वस्तू ही खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी याची उदाहरणं देत असते तुम्हाला एक्झामची वगैरे, ती आजच्या व्हिडिओमध्ये काही मी दिलेली नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल काय प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तेच सांगत असते. पण ते खरं आहे, आपण कुठलंही काम करतो ना ते ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ना आपण जेवढं एफर्ट्स घेतो ना त्यामुळं आपली ती वस्तू ना एकदम उठून दिसत असते. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस ह्या गोष्टींना एकदम जीव ओतून आणि हायलाईट करून सांगत असते की एखादी वस्तू बनवल्यानंतर ती ॲट्रॅक्टिव्ह कशी दिसेल याकडे जास्त तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून आधी आपण जे काम केलं आहे ते काम ह्या 5 मिनिटाच्या कामामुळे खूप उठून दिसतं. मी जे हे क्रीम आणि रेड कलरचे गोंडे लावले त्याच्याऐवजी तुम्ही येलो किंवा ऑरेंज कलरची जी लोकर असते ना त्याचे गोंडे बनवून लावा, ते तर खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतात. मी जरी माझ्या वस्तूमध्ये त्या गोष्टी वापरलेल्या नसल्या तरी पण मी तुमची जी वस्तू आहे ती कशा पद्धतीने माझ्यापेक्षा छान दिसेल हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सजेस्ट करत असते. कारण की माझ्याकडे जे अवेलेबल आहे मी त्याच्यातून ती वस्तू बनवलेली आहे माझी. पण तुमच्याकडे जर लोकर घरात नसेल आणि तुम्ही बाजारातून विकत आणणार असाल तर तुम्ही येलो किंवा ऑरेंज कलरचे आणू शकता, त्याचे गोंडे बनवू शकता. शक्यतो ऑरेंज कलर, तर त्या कलरचे गोंडे वापरून जर तुम्ही हे तोरण बनवलं तर ते ह्या तोरणापेक्षाही अधिक ॲट्रॅक्टिव्ह असं दिसेल. तर फायनली आपलं तोरण अशा पद्धतीने बनवून तयार झालेलं आहे आणि आय होप की तुम्हाला हे तोरण आवडलं असेल. आणि या तोरणाला दोन्ही साईडने तुम्ही हुक म्हणजे एक छोटीशी पट्टी करून तिथे हुकमध्ये अडकवण्यासाठी लावू शकता. तर मी पण ती नंतर लावणार आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी ते शूट वगैरे घेतलेलं नाही. आणि जो चौरंगाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्याला तुम्ही खूप भरभरून असं प्रेम दिलं आणि अजूनही देत आहे, त्याबद्दल मी तुमची खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि त्या व्हिडिओमुळे आपल्यासोबत जे नवीन फॅमिली मेंबर्स जॉईन झालेले आहेत त्यांचंही आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तो जो चौरंगाचा व्हिडिओ मी शेअर केला होता तो अगदी सिंपल आणि
सोबर असं चौरंगाचं आसन मी बनवलेलं होतं. आणि अजूनही वेगवेगळ्या पद्धतीचं चौरंगाचं आसन कशा पद्धतीने बनवतात ते देखील मी आता जे सण येत आहे त्यासाठी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नेहमी असेच कनेक्ट राहा. तर या ठिकाणी बघू शकता, ही जी पानं होती त्याच्यावरती अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेलं आहे ह्या क्रीम कलरच्या धाग्यापासून. म्हणजे त्याला पानांच्या ज्या शिरा वगैरे असतात त्या पद्धतीने शिरा काढून घेतलेल्या आहेत, क्रीम कलरच्या धाग्यापासून स्टिच करून घेतलेल्या आहेत. तर आपला ह्या तोरणाचा फायनल लुक अशा पद्धतीने दिसत आहे. आणि हे तोरण ज्यावेळेस मी दाराला लावेल त्यावेळेस पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्ही पण अशा पद्धतीचं तोरण नक्की करून बघा. आणि तुमच्याकडे जर खणाचं कापड वगैरे अवेलेबल होत असेल तर तुम्ही याच्यासाठी खणाचं कापड वापरू शकता. वरती जे आपण साडीसाठी लेस वापरलेले आहे तिथे तुम्ही शॉपमधून लेस आणून तिचा वापर करू शकता. त्याच्यानंतर हे जे गोंडे वापरलेले आहेत तिथे रेडीमेड गोंडे देखील वापरू शकतात.